शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी मला शिकवले आणि घडवले. पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली, पण तिथे शिकवण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेव्हा ज्योतिबांनी मला त्या ठिकाणी पाठवण्याचे ठरवले. मी त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाले, पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून. काही लोक तर मुलींना शाळेत पाठवत नव्हते. शिवाय मी शाळेत जात असताना लोक मला शिव्या शाप देऊ लागले, अंगावर शेण टाकू लागले, दगडगोटे मारू लागले. तरीही मी मागे सरकले नाही. मी मुलींना शिकवण्यासाठी दररोज शाळेत जाऊ लागले. त्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मी आणि माझे पती यांनी मिळून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळते. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की तेथे महिलांचा सहभाग नाही. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मुलीला उच्च शिक्षण देऊन तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहण्याची क्षमता तयार करा. हाच माझा पुनर्जन्म असेल.